अखिल बोल ना, बोल आता, बोल तू. आधी दादाच्या लग्नाचं रिझन देत होता आणि आता तर काय वहिनी नवीन 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 रिझन देत असतो रोज. तनाया तू शांत हो, आधी रडू नकोस. वहिनी मला खूप भीती वाटतेय. हा फसवणार आहे मला. वहिनी आता तूच तुझ्या लाडक्या दिराला समजाव. अखिल जे काही बोलते ते खरं आहे का? तुमचं प्रेम आहे एकमेकांवर? अखिल काय झालंय? तू प्लीज काळजी करू नकोस आणि जे काय ते मला खरं खरं सांग. तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करता? हो वहिनी, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. अरे मग घाबरतोस कशाला? नाही, तू बाकी कोणाला सांगितलं नाही हे मी समजू शकते, पण यांना तरी सांगायचं ना. त्यांनी मदत केली असती तुम्हाला. वहिनी अगं मलाही घरी सांगावंसं वाटतंच, पण अगं ही ती वेळ नाहीये ग. वहिनी मी तिला इतकंच सांगतोय की तुमचं लग्न होईपर्यंत थांबूया आपण. पण मी आता अजून कोणत्या शब्दात सांगितलं तिला माझ्यावरती विश्वास बसणार मला खरंच कळत नाहीये. आणि आपल्या घरी काय परिस्थिती आहे तुलाही माहिती आहे वहिनी. आता जर मी आईला आमच्याबद्दल सांगितलं तर ती आमच्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. आणि आत्ताची गोष्ट आहे, स्वामीजींच्या बोलण्यानंतर आई किती चिडली होती हे तू स्वतः बघितलंस. वहिनी मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय ग, दॅट्स इट. तनया, मला कळतंय तुझ्या मनातल्या भावना, तुझं म्हणणं मला सगळं कळतंय, पण अखिल जे बोलतोय तेही बरोबरच आहे. हे बघ, मी त्याला तुझ्या इतकं नाही ओळखत, पण अखिल मला जेवढा समजलाय त्यावरून मी तुला एवढंच सांगू शकते की तो कधी कोणाला फसवणार नाही. आणि तुझ्या बाबतीत तर तो असं कधीच वागणार नाही. आणि आता तू तुम्हाला फसवू शकणार नाहीस, कारण आता वहिनी माझ्या बाजूने आहे. वहिनी आहेस ना? तू माझं लग्न त्या घरात अखिल सोबत होऊ देशील ना? तुझी आमच्या लग्नाला परमिशन आहे ना वहिनी? हा, अखिल लेक ना कुठे गेलाय कोणाला माहिती. अगं सांगून जाता येत नाही त्याला. तेच ना, दादानी सांगितलं तरी गेला ग तो. वहिनी तुला असं नाही वाटत त्याला फोन येणं खूप जास्त झालंय म्हणून? नाही पण कोणाशी बोलतो हे आपल्याला कळायला नको का वहिनी? सतत काय कोणाशी बोलत असतं? टेन्शन वाढवू नका. टेन्शन नाही वाढवत. ए बाबा, त्या अखिलला फोन लाव, ताबडतोब बोलून घ्यायचे. लाव लगेच लाव. काय झालं? रिंग होते. काय ग बाई आहे दे. लावलंय आई. हो, बोल त्याच्याशी. हा मी बघतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. काय रे? दादा काय उचलत नाही. काय? अरे उचलत नाही. काय झालं बोल ना. हे उचलत नाहीये. अगं रिंग होते, उचलत नाहीये. मोठ्याने बोल ना. पण अगं जयश्री, तू त्या अखिलचा राग भास्करवर का काढतेस? मी काय रागवलेली नाहीये, मी फक्त विचारलं त्याला. असं? अखिल काका अरे लवकर ये, आज तुझी चांगलीच वाट लागणार आहे. टेक्स्टच करते. आई, अहो हे बघा अखिल इकडे. अगं वसुंधरा, तू इथे कशी काय? आपण डायरेक्ट दुकानात भेटणार होतो ना. हा सगळा काय प्रकार आहे मला कळेल का जरा? आणि काय ग, तू कशी काय ह्याच्या बरोबर? आणि तू असंच गायब व्हायचं का हवेत कुठेतरी? सांगून जाता येत नाही? आई, मीच फोन केला होता अखिल भाऊजींना. ते काय झालं, वाटेत माझी गाडी बंद पडली आणि म्हणून ते घ्यायला आले मला इथे. हो, वहिनीने फोन केला मग निघालो मी. आता इतकं ऊन आहे आणि रस्त्यामध्ये वहिनी एकटीच होती, मग गेलो लगेच.
सॉरी, मी सांगून जायला हवं होतं का? एक मिनिट, तुम्ही काही वेगळा विचार केला का आई? बाबा त्या मस्त प्रकरण पेटलं होतं. वहिनीने टॉप गिअर पण टाकला होता, पण ही आली आणि सगळ्याची माती झाली. अरे पण तो भास्कर तुला इतके फोन करतोय तर एक फोन घ्यायचा ना त्याचा. इकडे काय झालं, तुझ्या मातेचा वरच्या पट्टीतला सूर लागला होता. सॉरी हा. बरं वसुंधरा, तू सहजच आली होतीस की काही काम होतं? ते मला तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं होतं. खरं तर म्हणूनच मी इथे आले. बर, अगं बोल ना मग. ही सगळी माणसं आपलीच आहे, बिंदास बोल. माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी खूप केलंय. ते आहेत म्हणून मी आहे, पण आता त्यांच्या चांगुलपणाचा फायदा नाही घ्यायचा आहे मला. कसला फायदा? जे मला कळतंय की हे लग्न दोन्ही कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे. या लग्नाने दोन्ही घरामध्ये आनंदच येणार आहे. पण माझ्या आई बाबांच्या डोक्यावरती कर्ज करून तो आनंद मला येऊ द्यायचा नाही. तुमच्या स्टेटसशी जुळवून घेण्याचा, अगदी तुमची बरोबरी करण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना होणारा त्रास, त्यांची ओढाताण दिसतीये मला. माझे बाबा रात्रंदिवस झोपत नाहीत. ते सतत कसला ना कसला तरी विचार करत असतात, हिशोब करत असतात. आज हे पैसे वेळेत मिळाले तर ह्या कामासाठी वापरता येतील, तिकडून पैसे वेळेत मिळाले तर त्या कामासाठी वापरता येतील, सतत विचार करत असतात. आणि माझी आई लग्न ठरल्यापासून ते स्वतःचे दागिनेच दिसले नाहीयेत मला. मला माहितीये ना तिने मोडलेत ते दागिने. माझ्यासाठी. पण मला ती कधी सांगणार नाही की तिने दागिने मोडलेत म्हणून. पण मला सगळं कळतं. म्हातारेत माझे आई बाबा, थकलेत खूप, खूप भोगले त्यांनी, खूप काही हरवून बसलेत. पण म्हातारपणात त्यांच्या आयुष्यातली शांतता हरवावी असं नाही वाटत मला. आपण आत्ता 4 दिवस मजा करू, पण त्यांच्या भविष्याचं काय हा विचार सतत असतो माझ्या मनात. आत्ता औषधाला पैसे कुठून आणायचे हा विचार जर माझ्या आई बाबांना करावा लागणार असेल तर हे लग्न कधीच मानवणार नाही मला. त्यांच्या डोक्यावर कर्ज करून मी कधीच सुखाने संसार करू शकणार नाही. माझी तुम्हाला एक नम्र विनंती. तुम्हाला जी काही हौस मौज करायची असेल
जो काही खर्च करायचा असेल तो तुम्ही जरूर करा, पण आम्ही आमच्या ऐपतीनुसारच खर्च करू. पेक्षा जास्त खर्च मला शक्य होणार नाही. अगदी बरोबर म्हणणं आहे तुझं. पण मला ना तुझं कौतुक वाटतंय का, की किती तुझ्या आईबाबांचा तू विचार करतेस. तू निश्चिंत राहा, आम्ही अशी वेळच येऊ देणार नाही की त्याचं बर्डन तुझ्या आईबाबांवर येईल. आता पण आपण बस्ता बांधायला जातोय, पण तुझ्या आईबाबांच्या परिस्थितीनुसारच खर्च करू. नाही, उगाच खर्च करायला आम्हालाही नाही आवडत. पैसा आहे म्हणून उधळायलाच हवा असं नाही ना. हो ना, आणि आनंद साजरा करण्यासाठी पैसे खर्च केलेच पाहिजे असं थोडीच आहे. आणि तुमच्या आई बाबांना आपण कुठेतरी कमी पडतोय हे वाटणार नाही, ह्याची जबाबदारी माझी. थँक्यू, तुम्ही एवढ्या मोकळेपणाने आमच्याशी बोललात. आय कॅन अंडरस्टँड तुमच्याकरता हे खूप डिफिकल्ट असेल. जयश्री, व्यवहारी सून भेटली बरं का आपल्याला. हा, आहे मला तिचं कौतुक. वहिनी चल एक बन. काय हो, आपल्याला जायचंय ना बाहेर, तुमचं काय मध्ये. वहिनी ऐक, काय मला सांग, आतापासून सगळं हिच्या मताने होणार आहे का? आपण लग्न होऊन सासरी गेलो होतो तेव्हा आपली विषाद होती का तिथे आवाज वर करून बोलायची? नाही हो. मग तुम्हाला आठवतंय ना, तुमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई काय म्हणायच्या ते? काय त्या म्हणायच्या, घरच्या माणसांना सुनेचा आवाज ओळखू येताच कामा नये. बघ आता तूच लग्नाच्या आधीच ही इथे येऊन एवढी बडबड बडबड करते, लग्नानंतर काय करेन? म्हणजे आता बघ ना तू, आत्तापासूनच ती तिच्या आई वडिलांची, त्या सासू सासऱ्यांची काळजी करते. त्यांचं बरं कसं होईल, त्यांचं सगळं चांगलं कसं होईल. पण आपल्या घरातली माणसं, त्यांचा आनंद ह्याची तिला काही पडलेलीच नाहीये अगं. फायने, मी तुला सांगते, तू बघ, त्या आई वडिलांची जबाबदारी ही हळूहळू आकाशच्या खांद्यावर टाकते की नाही. आत्ताच ते एवढे म्हातारे आहेत, म्हणजे पुढे जाऊन त्यांचा दवाखाना, दुखणी कुपणी हे सगळं आलंच. तुला जे काय ते पैसे दिलेले आहेत ना, 18 लाख रुपये, ते फक्त तुला बरं वाटावं म्हणून दिलेत बरं का. त्या सगळ्याची किंमत म्हणून. ही शुद्ध फसवणूक आहे मी तर म्हणते. एवढ्या पैशाने काही होतं का ग बहिणी, मला सांग. मी काय म्हणते, तू ना त्यांचं ते राहतं घर बनीच्या नाहीतर वसूच्या नावावर करून घे. आत्ताच्या फंक्शनचं ते हिने वाटोळ केलंच आहे. छान तयार होऊन आले होते, मला वाटलं बस्ता बांधायला जाऊ, मस्त शॉपिंग वगैरे करू. पण आता घेऊ 500-500च्या साड्या. वंश, मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊच नका. डोंट वरी. ते घरही आपल्या नावावर होणार आणि साड्या सुद्धा आपल्याला हव्या तशाच विकल्या जाणार. खरंच? बघू आपण कसं काय होतंय. आई, आत्या, चला निघूया, सगळी वाट बघताय. अरे मला भारीतली साडी घ्यायची आहे. बरं ऐका, काळजी घ्या. हो, पण कसली?
तुमची नाही, कार्ड दिलं त्याची काळजी घ्या. काय दादा, त्याला पैसे सगळे संपवून टाकत ना. अरे हळू, गाडी आहे, खर्च होऊ द्या खर्च. आई ग काय या मुलीवर. तुम्ही पण यायचं होतं ना. नाही रे, मला आणि भास्करला पत्रिका वाटायला जायचंय. साऊथ मुंबई पूर्ण कव्हर करायचा प्लॅन आहे आमचा. आपण उन्नी माझ्यासाठी एक छान कुर्ता घ्या न विसरता. हो तनया अगं तू इथे कशी काय. तुझे घरचे फेरे वाढायला लागलेत. नाही म्हणजे पिकनिकला पण अचानक आलीस, आज पण अचानक आलीस म्हणून विचारलं. नाही अचानक असं नाही, ऍक्च्युली मला वसुवाहिनीने बोलवलंय. शी टोल्ड मी की आज तुम्ही बस्त्याच्या शॉपिंगला चाललायत म्हणून. आणि तिच्यासाठी तुम्ही सगळे नवीन आहात ना. पिकनिक पासून आमचा बॉन्ड खूप छान झालाय. सो मी आले तर तिला थोडं कम्फर्टेबल वाटेल. हो ना वहिनी. मी तुला कुठलंही प्रॉमिस कसं काय देऊ ना. मला तुझ्या आणि अखिलच्या नात्याबद्दल काही कल्पनाच नाही आहे अगं. तनया प्लीज, तू वहिनीला या सगळ्यात नको ओढूस. नाही प्रश्न तो नाही आहे. पण मला एवढं मात्र नक्की कळतं की लग्नाचा निर्णय हा दोघांनी मिळून घेणं गरजेचं आहे. पण अखिल जर सध्या लग्नाचा विचार करण्याच्या मनस्थितीत नसेल तर मला वाटतं तू त्याला थोडा वेळ दिला पाहिजे, थोडे पेशन्स ठेवायला पाहिजे. वहिनी थँक्यू सो मच. आता तूच समजाव हिला. अखिल, प्रेमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल ना तर ती म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला समजून घेणं. आणि तनया इतकी इन्सिक्युअर का होते हे तू सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना. आणि तनया, माझा अखिलवर पूर्ण विश्वास आहे. हे मी तुला खात्रीने सांगते की तो तुला कधीच चीट नाही करणार. आणि जर तो थोडा वेळ मागतोय तर त्याला दे ना. आणखीन गोंधळ घालून काहीही अर्थ नाही. नाहीतरी मुठीत आलेली वसुंधराही निसटून जाईल. बरोबर आहे बाई मी तुझं. मीच आपली उगाच वेड्यासारखी हायपर होत होते. आणि आता तसंही तुला आमच्या नात्याबद्दल कळलंय ना. म्हणजे आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला माहिती आहे, यामुळे मी थोडी रिलॅक्स झाली आहे. आय एम सॉरी अखिल. यू टेक युअर टाइम बेबी. वसुवाहिनी अगं तू बोलवलं म्हणून मी आली आहे. नव्हतं यायला पाहिजे का. नाही ते ऍक्च्युली पिकनिकला आम्ही भेटलो होतो ना. आणि लगेच आमची मैत्री झाली. वसुवाहिनी ना मला माझ्या बेस्ट फ्रेंड सारखी वाटते. आणि मी तर तिला प्रॉमिसही केलंय की तुझ्या लग्नाची सगळी तयारी मी करणार आहे. ऍक्च्युली जयो आंटी, तुम्ही मला तिची करवलीच समजा ना. सॉरी, म्हणजे मी तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये येऊन मी डिस्टर्बन्स क्रिएट करत असेल तर आय जस्ट गो बॅक. म्हणजे मी अजून तुमच्या कुटुंबाचा भाग नाहीये ना. म्हणजे आय एम जस्ट युअर फॅमिली फ्रेंड ना, नॉट युअर फॅमिली एक्झॅक्टली. अच्छा. तनया, आम्हाला तू आमच्या फॅमिली सारखीच आहेस. इनफॅक्ट तुमची पूर्ण फॅमिली, भालेकर फॅमिली इज जस्ट लाईक आवर फॅमिली.
पण तू बरं केलंस आली, कारण शॉपिंगला सगळेजण असतील ना तर मजा येईल. काय म्हणता आई? हो ना? हो. तनया काय आमच्या घरचीच आहे, पण वसुंधरा अशा गोष्टी आधी विचारायच्या असतात ग. गाड्या बिड्यांची सोय करायला बरं पडतं. डोंट वरी आंटी, मी माझी गाडी घेऊन आली आहे. ही तुझी गाडी आहे? हो, काय झालं? मगाशी आली होतीस का तू घरी? नाही म्हणजे हीच गाडी आमच्या घरातून जाताना बघितलं मी.